यवतमाळ जिल्ह्यातील फुलसावंगी येथे मागील 28 वर्षापासून स्थानिक पुण्येश्वर मंदिर पायथ्याशी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळ्याचे औचित्य साधून भागवत सप्ताहाचे आयोजन गावकऱ्यांतर्फे करण्यात येत असते। यावेळी आयोजित भागवत कथा प्रसंगी प्रवचनकार म्हणून आळंदी येथील हरिभक्त पारायण विवेक व्यास महाराज हे होते। 7ही दिवस भागवत कथा आणि रात्री वेगवेगळ्या महाराजांचे कीर्तन असा कार्यक्रम संपन्न झाला। या भागवत कथा समाप्तीच्या दिवशी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी काल्याचे कीर्तन व्यसन मुक्ती सम्राट हरिभक्त पारायण मधुकर खोडे महाराज यांच्या वाणीतून संपन्न झाले। या प्रसंगी खोडे महाराजांनी अतिशय संवेदनशील शेतकरी आत्महत्या या विषयावर चिंता व्यक्त करून शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका, कर्जबाजारी होऊ नका, कोणतेही व्यसन करू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका असा मोलाचा सल्ला दिलाय। MCA न्यूज मराठी करिता विक्की भिसे, महागाव, यवतमाळ। तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ या गावामध्ये 28 वर्षापासून चालत असलेली ही परंपरा अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये नजर लागेल अशी जे रोपट 28 वर्षाच्या पहिले या ठिकाणी लावलं होतं त्याचा वेळ आता गगनावरी गेला, त्याचा वेळ गेला गगनावरी, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेळ गेला गगनावरी। आणि अशा या सुंदर अशा गावामध्ये पुण्येश्वराची सेवा करण्याकरता, तुम्हाला सर्व सज्जनांची सेवा करण्याकरता गेली 3 वर्ष झाले, दर 5 वर्षांनी मला या ठिकाणी भगवंताची सेवा करण्याची संधी प्राप्त होते। तर त्याचा परिणाम एवढा झाला, या 28 वर्षापासून लोकांमध्ये एवढं परिवर्तन झाले, हजारो माळकरी झाले, संप्रदायाला जुळले, संघटना वाढली, तरुण पोरं तयार झाले, त्यांना धर्माचं महत्त्व कळलं, त्यांना देशाचं महत्त्व कळलं, त्यांना स्वतःचं हित कळलं, ज्यांना परिवार कळाला, ज्यांना संघटना काय असते हे सर्व कळलं। आणि विशेष करून जी कार्यकारी मंडळ आहेत यांनी सुंदर असा उपक्रम राबवला, तो म्हणजे सामूहिक विवाह सोहळा। आजकाल लाखो रुपये खर्च करून लोक लग्न करतात, कर्ज काढून व्याज फेडत राहतात, परंतु ही प्रथा बंद व्हावी म्हणून सांगितलं सर्व कार्यकर्ते मंडळाने सुंदर असा उपक्रम राबवला, तो म्हणजे सामूहिक विवाह सोहळा।